So in halogen derivatives, next reaction is elimination reaction or dehydrohalogenation. So when an alkyl halide is boiled with alcoholic solution of potassium hydroxide, it undergoes elimination of hydrogen atom from beta carbon and halogen atom from alpha carbon, resulting in the formation of an alkene. Now see this reaction. In this reaction, we see that there is a a base. This base reacts with an alkyl halide. This is alpha carbon atom and this one is beta carbon atom. So when it is boiled with alcoholic alkali, that is KOH, halogen atom from alpha and hydrogen atom from beta is eliminated and the product alkene is formed. In this reaction, hydrogen and halogen are removed, hence the reaction is called as dehydrohalogenation. तर ही जी रिॲक्शन आहे ह्या रिॲक्शनमध्ये अल्किल हलाइड जर आपण अल्कोहोलिक अल्कली बरोबर जर बॉईल केलं तर त्याच्यामध्ये हॅलोजन ॲटम जो अल्फा कार्बन ॲटमला जोडलेला आहे या ठिकाणी आणि हायड्रोजन ॲटम जो बीटा कार्बन ॲटमला जोडलेला आहे या दोन्हीचं इलिमिनेशन होतं, त्यांना काढून टाकलं जातं आणि त्याच्यापासून अल्कीन तयार होतं. आता ह्या रिॲक्शनमध्ये हायड्रोजन आणि हॅलोजन दोन्ही काढून टाकलं जातं, म्हणून ह्या रिॲक्शनला आपण डिहायड्रोहॅलोजिनेशन असं म्हणतो. आता ज्यावेळेस आपण ॲक्वियस अल्कली बरोबर बॉईल करतो त्यावेळेस हायड्रोलिसिस होतं आणि ज्यावेळेस आपण अल्कोहोलिक अल्कली बरोबर बॉईल करतो त्यावेळेस डिहायड्रोहॅलोजिनेशन होतं. दोन्हीमधला हा फरक लक्षात ठेवायचा. आता याच्यामध्येच जे दुसरं एक्झाम्पल घेतलेलं आहे इथं 2-ब्रोमोब्युटेन आपण घेतलेलं आहे. हे जे 2-ब्रोमोब्युटेन घेतलेलं आहे ह्या 2-ब्रोमोब्युटेनमध्ये दोन ठिकाणी ॲडजसंट कार्बन ॲटम आहेत. म्हणजे हा मधला जो आहे हा अल्फा कार्बन ॲटम ज्याला हॅलोजन ॲटम अटॅच आहे अँड देर आर 2 बीटा कार्बन ॲटम्स B1 and B2. Now when this compound is boiled with alcoholic alkali, it gives two products. Here one butene and butene, but1 and but2. जर या टाईपचं जर कंपाऊंड आपण अल्कोहोलिक अल्कली बरोबर जर बॉईल केले की ज्याच्यामध्ये ॲडजसंट 2 बीटा कार्बन ॲटम्स आहेत, दोन्हीलाही हायड्रोजन ॲटम्स अटॅच आहेत, तर त्या ठिकाणी आपल्याला मिक्सचर ऑफ प्रॉडक्ट्स हे मिळतं. आता हे कशावर डिपेंडंट आहे तर या ठिकाणी असणारा जो रूल आहे त्यासाठी the different products of elimination do not form in equal proportion. After studying a number of elimination reaction, a rule is formulated which is known as Sedgwick's rule. So in the elimination reaction or dehydrohalogenation reaction, the preferred product is that alkene which has greater number of alkyl groups attached to doubly bonded carbon atoms. ज्या डिहायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शनमध्ये ह्या प्रॉडक्टपैकी तो प्रॉडक्ट हा मेजर प्रॉडक्ट असेल की ज्याच्यामध्ये डबली बॉन्डेडला जोडलेल्या अल्किल ग्रुपची संख्या जास्त असेल.
मग या ठिकाणी जर बघितलं ब्यूट 1 इन मध्ये, तर या ठिकाणी डबली बॉन्डेड कार्बनला फक्त एकच ग्रुप अटॅच आहे. परंतु जर आपण या ठिकाणचा दुसरा जर प्रॉडक्ट आपण बघितला, तर या दुसऱ्या प्रॉडक्टमध्ये डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला 2 अल्किल ग्रुप्स अटॅच आहेत. म्हणून 2 ब्रोमोब्युटेनच्या डिहायड्रोजन हॅलोजिनेशन रिॲक्शनमध्ये ब्यूट 2 इन हा प्रॉडक्ट हा मेजर प्रॉडक्ट आहे. आता याच रिॲक्शनमध्ये असणारा जो तुमचा सिक्वेन्स आहे, स्टॅबिलिटी ऑर्डर. आता या ठिकाणी स्टॅबिलिटी ऑर्डर जी दिलेली आहे, ह्या स्टॅबिलिटी ऑर्डरमध्ये दोन अल्किल ग्रुप्स असतील डबली बॉन्डेड कार्बन ॲटमला, तर त्याचा प्रॉडक्ट असणारा मेजर प्रॉडक्ट असेल. त्यानंतर हे जे दुसरं दिलेलं आहे त्याच्यामध्ये 2 अल्किल ग्रुप्स, एका बाजूला एक अल्किल ग्रुप. तिसरं जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये 2 अल्किल ग्रुप्स, 2 हायड्रोजन ॲटम्स. पुढं दिलेलं आहे 1 अल्किल ग्रुप, 1 हायड्रोजन ॲटम. आणि शेवटचं जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये डबली बॉन्डेड कार्बनला एका बाजूला 1 हायड्रोजन आहे, दुसऱ्या बाजूला 2 हायड्रोजन ॲटम्स आहेत. तर डिहायड्रोहॅलोजिनेशन रिॲक्शन means the removal of halogen from alpha carbon atom and hydrogen from beta carbon atom. So next type of reaction is reaction with active metals. आता याच्यामध्ये 2 ॲक्टिव्ह मेटल्सचा आपणाला स्टडी करायचा आहे. एक म्हणजे मॅग्नेशियम मेटल आणि दुसरा म्हणजे सोडियम मेटल. पैकी पहिली जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन विथ मॅग्नेशियम. सो व्हेन अल्किल हलाइड is treated with magnesium in dry ether as solvent, it gives alkyl magnesium halide. Alkyl magnesium halide. It is known as Grignard reagent. सो परीक्षेमध्ये विचारलं जातं व्हॉट इज ग्रिग्नार्ड रिएजंट, एका वाक्यात सांगा. तर अल्किल मॅग्नेशियम हलाइड हे त्याचं आन्सर आहे. जनरल रिॲक्शन या ठिकाणी दिलेली आहे. RX प्लस Mg इन ड्राय इथर गिव्स RMgX. त्याच पद्धतीनं आपण दुसरी पर्टिक्युलर रिॲक्शन घेऊ शकतो. समजा CH3Br प्लस Mg, ॲरोवर लिहायचं ड्राय इथर, प्रॉडक्ट काय होईल CH3MgBr म्हणजे मिथिल मॅग्नेशियम ब्रोमाइड. किंवा समजा आपण C2H5I प्लस Mg इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर घेतलं तर ते होईल C2H5MgI, इथिल मॅग्नेशियम आयोडाइड. Now these Grignard reagents, which are active reactive compounds, when they are treated with water or compounds containing hydrogen, then they forms hydrocarbons. Here RMgX plus CH3OH gives RH, that is hydrocarbon, plus MgXOCH3, or RMgX plus NH3 which gives hydrocarbon plus MgXNH2. So Grignard reagent, it is alkyl magnesium halide. Alkyl halide magnesium metal बरोबर ट्रीट केल्यानंतर in presence of dry ether it gives alkyl magnesium halide. Alkyl magnesium halide is called as Grignard reagent. Second reaction with active metal, that is Wood's reaction, that you have already discussed in 11th class. So when alkyl halides react with metallic sodium in a dry ether, they give higher alkanes. This reaction is called Wood's reaction. अल्किल हलाइड ज्यावेळेस आपण सोडियम मेटल बरोबर ट्रीट करतो इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, त्यावेळेस
हायर अल्केन तयार होतं. म्हणजे जे घेतलेले आहेत कार्बन ॲटम्स अल्किल हॅलाइड त्याच्यापेक्षा दुप्पट कार्बन ॲटम्स हे तयार होणाऱ्या अल्केनमध्ये असतात. इथं आपण एक्झाम्पल आहे पहा. ट्वाइस C2H5Br प्लस ट्वाइस Na in presence of dry ether gives CH3 CH2 CH2 CH3 that is butane. दोन मॉलिक्युल्स इथिल ब्रोमाइडचे घेतले, दोन सोडियम बरोबर ट्रीट केले ड्राय इथरमध्ये. इथं असणारी कार्बनची संख्या आपणाला प्रॉडक्टमध्ये दुप्पट झालेली आढळते. दोन कार्बन ॲटम्स आहेत इथिल ब्रोमाइडमध्ये, तयार झालेल्या प्रॉडक्ट्समध्ये मात्र 4 कार्बन ॲटम्स आहेत. So when mixture of two different alkyl halides is used, 3 possible alkanes are formed. हे जे एक्झाम्पल आहे याच्यामध्ये आपण मिथिल ब्रोमाइड घेतलाय आणि इथिल ब्रोमाइड घेतलंय. दोन वेगळी वेगळी अल्किल हॅलाइड जर घेतली आपण ओड्स रिॲक्शनसाठी, सोडियम मेटल बरोबर जर ड्राय इथरमध्ये जर ट्रीट केली तर आपणाला 3 वेगळे वेगळे प्रॉडक्ट्स तयार झालेले आढळून येतात. समजा 2 मिथिल ब्रोमाइड एकमेकाबरोबर कंबाईन झाले तरी इथेन तयार होईल. समजा जर 2 इथिल ग्रुप्स एकमेकाबरोबर जर जोडले गेले तर इथं ब्युटेन तयार होईल. आणि 1 इथिल आणि 1 मिथिल हे जर जोडले गेले तर त्याच्यापासून प्रोपेन म्हणजे 3 कार्बन ॲटमचं कंपाऊंड हे तयार झालेलं आपल्याला आढळून येतं.